ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या सभेमध्ये राज ठाकरे कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती बोलू शकतात ते आपण एकदा बघूया. तर आजच्या सभेमध्ये प्रमुख मुद्दा असू शकतो तो म्हणजे औरंगजेब कबरीचा वाद. यावरती राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यानंतर नागपूर हिंसाचार तसंच महापुरुषांच्या अवमान प्रकरणी राज ठाकरेंची काय भूमिका आहे, ते काय मत व्यक्त करणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल. यापूर्वी जो विषय समोर आला होता भोंगे, या संदर्भात सुद्धा राज ठाकरे काय बोलतात, तसंच नवा मुद्दा हलाल विरुद्ध झटका याबद्दल राज ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल. यानंतर मनसेचं हिंदुत्व आणि मराठी अस्मितेबद्दल कुठला मुद्दा समोर येतो, काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल. तसंच महापालिका निवडणुकीतील मनसेची भूमिका नेमकी काय असेल, कशा पद्धतीने रणनीती असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तर खासदार संजय राऊतांनी मनसेच्या मेळाव्यामध्ये आणि राज ठाकरेंच्या भूमिकेवरती भाजपाची छाप असल्याचा टोला लगावलाय. बघूया. राज ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. आता मित्रपक्षाचा भाजपच्या मित्रपक्षाचा तो मेळावा आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी पाहतो ही भाजपा धर्जिणी किंवा मोदी अमित शहा यांना धरून असते. त्यांच्या घरी लोक चहा पानाला येतात, सगळे हे भाजपचे वगैरे. आता ते त्यांनी काही जरी भूमिका घेतली तरी त्या भूमिकेवरती भाजपची छाप असेल. दरम्यान मनसैनिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांनी. बघूया. मनसेचा गुढीपाडवा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच मनसैनिक जे आहे आता जमायला सुरुवात झालेली आहे. मी सध्या उपस्थित आहे या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे. आपण पाहू शकतो जे मनसैनिक जे आहेत, मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा मनसैनिक वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क देखील सज्ज झालेला आहे. संपूर्ण तयारी जी आहे ती पार पडलेली आहे. नक्की राजसाहेब ठाकरे नक्की काय बोलणार किंवा काय भाषण करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत काही मनसे कार्यकर्ते आहेत, थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल सर्वात प्रथम तर कुठून आलात तुम्ही? आम्ही अहिल्यानगर जिल्हा शिर्डी या ठिकाणाहून आम्ही सर्व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते असंख्य संख्येने या ठिकाणी आम्ही मेळाव्यानिमित्त इथं हजर झालेलो आहोत. काय वाटतं पाडव्यानिमित्त आज जे आहे मेळावा पार पडत आहे, काय मार्गदर्शन राजसाहेब ठाकरे यांच्याकडून मिळेल किंवा काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रथमच पाडवा या ठिकाणी होत आहे आणि राजसाहेब ठाकरे, आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज या ठिकाणी सर्व मार्गदर्शन करणार आहेत. पुढील जी वाटचाल आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुकी लागणार आहेत, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, तर या निवडणुकी संदर्भात आम्हाला ते काय मार्गदर्शन करणार आहेत आणि आता राज्यामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्याबद्दल त्यांनी आताच काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी ते सर्व गोष्टी आज उघड्या करणार आहेत. त्यामुळे आमच्यामध्येच खूप उत्सुकता आहेत की आज राजसाहेब काय बोलतील म्हणून. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं आता काही महाराष्ट्रातले नृतराष्ट्र आहे राजकीय पक्ष, त्यांना वाटतं मनसे संपली किंवा मनसेचे हे कमी झालं, पण राजसाहेबांनी सूचक इशारा दिलेला आहे आणि आज हा गुढी पाडवा मेळावा हा एकदम ऐतिहासिक होणार आहे. आज काही जे काय आहे जे साचलेलं आहे ते आज उघड करतील. नक्कीच हा जो मेळावा आहे तो असा ऐतिहासिक असा होणार आहे असं देखील जे आहे मनसैनिकांचं म्हणणं आहे. आणखीन काही कार्यकर्ते आहेत जे आहेत त्यांच्याशी संवाद. कुठून आलात? आम्ही पेरंगुटून आलो, मुळशी तालुका, पुणे जिल्हा. काय वाटतं आगामी म्हणजे जी विधानसभा निवडणूक पार पडली, लोकसभेची देखील निवडणूक पार पडली, मोठ्या संख्येने पराभूत जे आहे व्हावं लागलं, आता काय वाटतं तुम्हाला? आता महाराष्ट्रात दोन्ही निवडणुका गेल्या, त्या निवडणुकांच्या नंतरून महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही पाहताय काय. महाराष्ट्रात रोज काय लहान मुलींना बलात्कार होते, त्याच्यामुळे काय सध्या आज राजसाहेब जे सांगतील आम्हाला मार्गदर्शन करतील ते महत्वाचं आहे. महाराष्ट्राची परिस्थिती काय, महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय लोकांनी, त्याच्यामुळे राजसाहेब जे काय आज आम्हाला मार्गदर्शन देतील ते महत्वाचं असणार आहे. साहेब, मी शिर्डीहून आलोय. महाराष्ट्राची परिस्थिती बघता शेतकरी झालं, परत आमच्या आई बहिणी झालं, असुरक्षित आहे. या ज्या सरकारने म्हणा किंवा विरोधक विविध पक्षांनी महाराष्ट्राचा पूर्ण बिहार केला आणि पूर्ण वाटोळं करून ठेवलंय. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
ट्रायल विलिनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयानं याबाबत तातडीनं ठोस पावलं उचलावीत असं नरेश म्हस्के म्हणाले. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या समितीवर सुहास कांदे यांची वर्णी लागली आहे. बुलढाण्यात अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय. नाशिक त्र्यंबकेश्वर नावाच्या वादावर आम्ही पडदा टाकू अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे. आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर असा उल्लेख करू अशी माहिती महाजनांनी दिली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत अजून काहीही ठरलेलं नाहीये. काल राज्याचे अधिवेशन संपलंय, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. ते संपल्यानंतर सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर मंत्रिपदाबाबत निर्णय होईल असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलंय. अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर एकदाही चर्चा झाली नाही हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली आहे. अधिवेशनामध्ये कबरीपासून कामरापर्यंत चर्चा झाली, मात्र सर्वसामान्यांना काहीच मिळालं नाही असं पवार म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत पुणेकरांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. सकाळपासूनच पुण्यातील सराफ बाजारात सोने खरेदीचा उत्साह पाहायला मिळतोय. सोन्याचे दर 92,000च्या वर गेले असले तरी सुद्धा सोनं खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह कमी झालेला नाहीये. कोणी लग्नासाठी सोनं खरेदी करतंय तर कोणी गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करतंय. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्ताने पुणेकरांनी सोनं खरेदीला चांगलीच पसंती दिली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी आज सकाळपासून सोने खरेदीसाठी मोठी गर्दी पुण्याच्या सराफा बाजारात केलेली पाहायला मिळते. हे दृश्य तुम्ही पाहताय की अशीच गर्दी पुणेकरांनी खरं तर आज सकाळपासून सोने खरेदीसाठी केलेली आहे. गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त मानला जातो. अनेक जण सोनं खरेदी करण्यासाठी या दिवसाची निवड करतात. सोनं खरं तर अनेकांना आवडीचा विषय आहे. सोनं कुणी सेव्हिंगसाठी वापरतं, कुणी वेगवेगळ्या कारणांसाठी सोनं जे आहे ते खरेदी करतं. पण आजचा मुहूर्त न चुकवता पुणेकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही या सराफा बाजारात मोठी गर्दी सोने खरेदीसाठी केलेली पाहायला मिळते. खरं तर सोनं 89,000च्या पुढे गेलेला आज पाहायला मिळते. सोन्याचा भाव खरं तर मार्केटमध्ये मोठ्या वधारला आहे. पण राज्यभरातील सराफा बाजारात आज सर्वच नागरिकांनी आजचा मुहूर्त साधत खरं तर या खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. सर, क्या बताना चाहोगे? आज सुबह से ग्राहकों की भीड़ लगी है. सोने की प्राइस क्या है और रिस्पॉन्स कैसा है आज? आज सोने की प्राइस 89,700 चालू है और विद GST से 92,000 तक जाता है 24 कैरेट के लिए. और इस गुड़ी पड़वा पे रिस्पॉन्स बहुत स्ट्रॉन्ग